आता प्रत्येकाला सुंदर दिसावं असं वाटतंय, पण वांग असेल, काळे डाग असतील किंवा मुरमा असतील, अजून काय असेल, केळीची साल घ्यायची, केळीची साल घ्यायची, त्याच्यात थोडीशी तुरटी घालायची, केळीची साल थोडीशी तुरटी घाला, त्याच्यात लिंबू पिळायचा, तुरटी, लिंबू, केळीची साल आणि मला वाटतं हे स्मॅश करायचं आणि खायचा सोडा थोडासा, खायचा सोडा थोडा टाकायचा, जास्त टाकायला. हे 4 जर गोष्टी एकत्र केला तुम्ही आणि हे जर स्मॅश केला, स्मॅश करायचं, थोडंसं पाणी शिंपडायचं, स्मॅश करून ठेवायचं, म्हणजे मिक्सरला लावून ठेवा. आता तुम्ही पाट्यावरती वाटून करा म्हणलं तर करणारच नाही, मला माहिती आहे, हो मला चांगलं माहिती आहे, कोण करणार नाही. पण हे जर मिक्सरला लावून केला, चेहऱ्याला हाताला लावा आणि एक 10 मिनिटं फक्त थांबायचं. 10 मिनिटांनंतर चेहरा धुवायचा. कमीत कमी 50% वांग एका ॲप्लिकेशनमध्ये निघून जाते. करून बघा ह्या गोष्टी, सुंदर दिसायला लागाल, अजून सुंदर दिसाल. आता सुंदर दिसावं असं प्रत्येकाला वाटते, फिटनेसमध्ये असं प्रत्येकाला वाटतंय की नाही, फिटिंगमध्ये यावं असं. पण मी एक काढा सांगितलं तर तुम्ही करून पिणारच नाही, कारण कडू लागतो. पण घरच्या घरी काढा करू शकतो. गुलाबाच्या पाकळ्या घ्यायच्या, स्ट्रॉबेरी घ्यायची, बीट घ्यायचं, निवडुंगाचं फळ मिळेल का इकडं, लाल फळ येते बघा त्याला, ते सगळ्यात बेस्ट. तुमचं HB कमी वगैरे असेल ना, माता भगिनींना सांगतो, जर मिळालं तर खात चला. म्हणजे हे याच्यापासून ना नॅचरल एवढं मिळते ना, एवढे प्रोटीन्स आणि एवढ्या सगळ्या गोष्टी मिळतात, तुमचा HB एका दिवसामध्ये वाढू शकतो. तर ते फळ घाला, गाजराचा रस घाला, असं मिक्स करून तुम्ही एक काढा करून प्यायचा. ह्या जर काढा तुम्ही सलग जर पीत गेला तर 8 दिवसामध्ये तुम्हाला प्रत्येक जण विचारणार, विदाउट मेकअप फिरा तुम्ही, तुम्हाला प्रत्येक जण विचारणार काय करता तुम्ही, काय घेता, सुंदर दिसायला लागला. फिटनेसमध्ये बॉडी टोटल तुमची ॲक्युरेट फिटनेसमध्ये यायला लागेल. पोट वाढलंय कमी व्हायला लागेल, पोट कमी व्हायला लागेल, पचन संस्था चांगली चालेल, पोटा साफ व्हायला लागेल. कांती जी आहे, कांती म्हणजे त्वचा, ही त्वचा जी आहे ती सुवर्ण कांती दिसायला लागेल, गुलाबी त्वचा दिसायला लागेल तुमची. हे करून बघा फक्त. अजून जर सांगायचं म्हणतात याच्यातून पुढे खूप काही गोष्टी आहेत. आता प्रत्येकाला वाटतं की मी तरुण असावं आणि तरुण दिसावं. पुरुष मंडळींच्या मध्ये माफ करा थोडंसं उघड बोलतो काही गोष्टी. प्रत्येक पुरुषाला काय वाटतंय की मी कुठेतरी सांसारिक गोष्टीत कमी पडतोय. प्रत्येकाच्या मनात भीती असते, आपण कमी तर पडत नाही ना. नाही पहिल्यासारखं नाही हो, मला कमजोर वाटतोय, मी कमजोरी आहे, ती ताकद राहिली नाही, ती शक्ती राहिली नाही. म्हणजे कुठल्याही कामाचा असू दे, काय असू दे, तुम्हाला तो आनंद घेता येत नाही. असं जर असेल, काम करत असताना बघा की थकवा लवकर येणे, घाम जास्त येणे, घामाची दुर्गंधी येणे किंवा जास्त करून दमछाक जास्त होणे, ह्या ज्या गोष्टी आहेत, किंवा कुठलंही काम करत असताना तुम्हाला जर त्रास होत असेल, हा होऊ नये आणि तुम्ही कम से कम 5 वर्षांना लहान दिसावं असं वाटत असेल तर आता ह्या महिन्यात चान्स आहे. याच महिन्यामध्ये आहे, 31 तारखेपासून ते 5 तारखेपर्यंत. 31 ते 5 तारखेपर्यंत तुम्ही जर समजा 5 दिवस जर एक मी सांगेन ती गोष्ट केला तर तुम्हाला यावेळेस जे लोक आहेत पुढच्या वेळेस ह्याच्यापेक्षा तोंड चांगली दिसतील. आता चांगली आहेतच, पण अजून तरुण दिसाल आणि पुढच्या वर्षी मला तुम्ही सांगाल, 100% सांगाल की हा प्रयोग मी केला आणि मोक्के झालो. तुम्हाला कुठलाही आजार सुद्धा होऊ शकत नाही जर हे केला तर. याच्याबरोबर योगा पण थोडा करावा लागतो आजारांपासून दूर राहायचं असेल तर. पण साधं आता बघा, आघाड्याला तुरे यायला लागलेले, हे 5 तुरे 3 ग्लास पाण्यामध्ये टाकायचे आणि आठवून 1 ग्लास करायचं, हे गाळून घ्यायचं आणि हे प्यायचं. हे प्यायचं फक्त 5 ते 6 दिवस करा. गणपती जोपर्यंत आहेत तोपर्यंत घरी आपण आनंदाच्या वातावरणात सकाळी सकाळी जर तुम्ही अनाशीपोटी घेतलात तर तुम्हाला लगेच एक पहिल्याच दिवशी त्याचा फरक जाणवेल. एवढं इन्स्टंट आहे बरं काय. हे जर केला तर तुमचं बॉडी तर फिटिंगमध्ये येईल, स्किन ग्लो तर होईलच होईल, पण त्याबरोबर तुम्हाला सगळ्यात बेस्ट ना 5 वर्षांना लहान दिसायला लागाल. तुम्ही करून बघा, चॅलेंज आहे माझं. सलग जर 2-3 वर्ष जर केला तर कमीत कमी 10 वर्षांत तुम्ही लहान दिसायला लागता. शरीर तेवढं अजून स्ट्रॉंग होतं. 10 वर्षापूर्वीची ताकद तुमच्यात यायला लागेल. अजून सगळ्यांना सांगतो, हे करून बघा. मी पाया पडून सांगतो, हे करा. माता भगिनींनी पण करायला हरकत नाही बरं का. इकडं बघून सांगतोय म्हणजे तुम्हाला ते चालत नाही असं नाही, तुम्हाला पण चालतं.